ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. सात्विक बुद्धी भाग 2. ओव्या आहेत 708 ते 717. ज्ञानदेव सात्विक बुद्धीची लक्षणे उदाहरणांनी स्पष्ट करत आहेत. हे करणीयाची याकडे, जे ज्ञान आधी चौकडे, आणि अकरणीय हे पुढे, ऐसे जाण. करणीय कर्मासंबंधाने हे जे चांगले ज्ञान ज्या बुद्धीला आहे व जी बुद्धी अकरणीय कर्म असे पुढील ओवीत सांगितल्याप्रमाणे आहे हे पक्के जाणते. जी तीये काम्यादिके, संसार भयदायके, अकृत्यपणाचे आंबुखे पडिले जया. ती काम्यादिक कर्मे संसार भयदायक आहेत म्हणून ज्या कर्मावर अकृत्यपणाचे शिंतोडे पडले आहेत, म्हणजे जी करण्यास अयोग्य नाहीत अशी ठरलेली आहेत. तीये कर्मी अकार्ये, जन्म मरण समयी, प्रवृत्ती पळवी पायी मागिलीची. त्या अकरणीय व जन्म मरणाच्या भयाने युक्त अशा कर्माच्या ठिकाणी जी बुद्धी प्रवृत्तीला मागल्या पायीच पळावयास लावते. पै आगी माझी न रिघवे, अथावी न घलवे, धगधगित नागवे शूळ जेवी. अग्नीत जसा प्रवेश करवत नाही, अथांग पाण्यात जशी उडी घालवत नाही, अथवा धगधगीत शूळ जसा धरवत नाही. का काळिया नाग धुंदू वातू, देखोनी ना घालवे हातू, न वचवे खोपे आतू वाघाचीये. अथवा फू फू करणारा काळा नाग पाहून त्याला धरण्याकरता जसा हात घालवत नाही, अथवा वाघाच्या गुहेत जावत नाही. तैसे कर्म अकरणीय, देखोनी महाभय, उपजे निसंदेह बुद्धी जिये. त्याप्रमाणे अकरणीय कर्म पाहून ज्या बुद्धीत निसंशय मोठे भय उत्पन्न होते. वाढिले रांधुनी विखे, तेथ जाणी जे मृत्यू न चुके, तेवी निषेधी का देखे बंधा तेजे. विष मिळवून तयार करून वाढलेले अन्न सेवन केले असता मृत्यू चुकणार नाही हे जसे पक्के जाणावे, त्याप्रमाणे जी बुद्धी निषिद्ध कर्माच्या ठिकाणी बंधाला पाहते. मग बंध भय भरिती, ती ये निषिद्धी प्राप्ती, विनियोगो जाणे निवृत्ती कर्माची ये. मग ते बंध भयाने भारलेले निषिद्ध कर्म प्राप्त असता त्या कर्माच्या निवृत्तीचा विनियोग जी बुद्धी जाणते. ऐसेनी कार्य विवेकी, जे प्रवृत्ती निवृत्ती मापकी, खरा कुडा पारखी जिया परी. ज्याप्रमाणे रत्न पारखी खऱ्या खोट्या रत्नाची परीक्षा करत, त्याप्रमाणे जी प्रवृत्ती निवृत्तीच्या मापाने कार्याचा निर्णय करते. तैसे कृत्य शुद्धी, बुझे जे निरवधी, सात्विक म्हणिपे बुद्धी तेची तू जाण. त्याप्रमाणे कृत्याचा विचार जी अखंड जाणते तिलाच सात्विक बुद्धी असे म्हणतात, असे तू समज. प्रवृत्ती व निवृत्ती या शब्दांच्या स्पष्टीकरणार्थ ज्ञानदेवाने शास्त्रविहित कर्माचरणाचा उपदेश केला. आपल्या वाट्याला आलेले शास्त्रविहित कर्म निरासक्त बुद्धीने केले की मनुष्याची मोक्ष मार्गावर प्रगती होते. त्यामुळे शास्त्रविहित कर्माकडे प्रवृत्ती हवी. तेच कर्म कार्य म्हणजे करण्याजोगे आहे. अकरणीय कर्म कोणते तेही बुद्धीला ओळखता आलं पाहिजे. काम्यादिक कर्मे ही अकरणीय कर्मे आहेत, कारण ती संसार भयदायक आहेत. काम्य कर्मामुळे त्या कर्माचे फळ भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागत असल्यामुळे जीवाला संसार भय प्राप्त होतं. त्या कर्मांवर अकृत्यपणाचे शिंतोडे पडलेले आहेत, म्हणजे ती करू नयेत हे बुद्धीला कळलं पाहिजे. संसार भय कोणत्या कारणामुळे प्राप्त, संसार भय कोणत्या कर्मामुळे प्राप्त होतं ते बुद्धीला कळलं तर ती बुद्धी अकरणीय अशी कर्मे करायला धजावणारच नाही. ती कर्मे सुद्धा ती बुद्धी मागच्या मागेच पळवून लावेल. अकरणीय कर्म पाहून बुद्धीला महाभय वाटलं पाहिजे, म्हणजे ती बुद्धी ती कर्मे करणार नाही. ज्ञानदेव दृष्टांत देतात की जळत्या आगीत प्रवेश करण्यास भय वाटतं, अथांग पाण्याच्या खोल डोहात बेधडकपणे उडी मारण्यास भय वाटतं, धगधगीत तापलेला शूळ हाताने धरता येणार नाही, फुटकार टाकणारा काळा सर्प पाहून तो पकडण्यास भीती वाटते, वाघाच्या ढोलीत प्रवेश करण्यास भीती वाटते,
बुद्धीला तशी भीती अकरणीय अशी काम्य कर्मे करण्याच्या बाबतीत वाटली पाहिजे. कारण काम्य कर्मे तर फळाची इच्छा ठेवूनच केली जातात, तेव्हा त्या कर्मांचे फळ भोगण्यास जन्म घ्यावाच लागतो. तेव्हा काम्य कर्मे करण्यास जी बुद्धी धावणार नाही तिला सात्विक बुद्धी म्हणता येते. निषिद्ध कर्मे तर करूच नाहीयेत. विषयुक्त अन्नाचे सेवन केले तर मृत्यू हमखास येतो. त्याप्रमाणे निषिद्ध कर्मे केली तर बंधन नक्कीच प्राप्त होते. ज्ञानदेव सात्विक बुद्धीला रत्नपारख्याची उपमा देतात. रत्नपारखी रत्न खरे आहे की खोटे आहे त्याची बरोबर परीक्षा करतो व रत्नाचा स्वीकार करतो. त्याप्रमाणे सात्विक बुद्धी प्रवृत्ती निवृत्तीच्या मापाने कार्याचा निर्णय करते. म्हणजे योग्य कर्म कोणते व अयोग्य कर्म कोणते याची परीक्षा करते व योग्य कर्माकडे प्रवृत्त होते, तर अयोग्य कर्मापासून निवृत्त होते. अशा बुद्धीला सात्विक बुद्धी असं म्हणतात. पुढे भगवंत राजस बुद्धीची लक्षणं सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.